हाय नमस्कार सर्वांना हर्षल मम्मी ह्या चॅनलवर स्वागत आहे. तर चला जायचं शेतामध्ये आणि दादूला खायचा छंद झाला होता हरभरी. हे बघा मस्त हरभरी भाजी. आणि दादू काय करतोय? ए दादू कशाला काय कर दादूला हरभरी पनीर टाकू काय पनीर लागते का शेवगे शेंगा मस्त शेवगा दादू काय करते काय करतो रे? वाटाणा घेते झोका खेळण हात बसन चप्पल दी थोडीशी दिन तुला आलो आहे की नाही. पूर्ण एक तास झालेला आहे. अगोदर खुरपून घेतलंय बघा भरपूर किती मोठी बाजरी खुरपून घेतली आणि मग म्हटलं व्हिडिओ थोडासा शूट करावा, कारण की ना घरी येऊन लगेच चालू आणि लगेच शेतामध्ये खुरपायला लागलोय आणि पटकन वाटत पाऊस पडा नाही काही नाही, बाजरी सुकू राहिल्या सगळेच मला असे सुकून गेले. सोयाबीन, मक्का, बाजरी, तूर इतकी खुरपायची अजून आम्हाला बाकीची राहिलेली. आणि आज 2 दिवस होईन आहे की नाही. 2 दिवस लागन का 1.5 दिवस? 2 दिवस लागन म्हणते अशोक बाप्पा, कारण की गवतच एवढं मोठं पडलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेरे ना. इथं मस्त किती मोठं गवत पडलेलं आहे, कारण की ना गवतच लय याच्यामध्ये वावरामध्ये बघा पूर्ण हे गवतच आहे. आणि अशोकला काही चेन पडत नाही. एकदा पूर्ण काम झालं का त्यांना बरं वाटतंय. आणि तरी पण नाईट करून आलेली ती नाईट ड्युटी काम करणं नाही. माझे 350 रुपये रोज उडू लागलाय, पण काय करा आता. 350 रुपये हाजरी पुरती माझी पण. 350 बुडते, पण मग घरचं काम कोण करेन? लोकांचं वजन पाहायचं सगळं घेऊन जाईल ना आपलं बाजरी. आणि ना गावातल्या पेक्षा ना शेतात इतकं करमत आहे. घर एकदम असं बोर वाटतंय. गावात करमतच नाही म्हणलं बिलकुल आहे ना. वावरात तरी बरं वाटतं का टायमाला. राष्ट्रभाषा गुडघ्यावर पाय टेकून बाजरी ज्यादा वेळ बसते पण मग असं वजन जास्त आहे का मग. तर असं मस्त वातावरण आहे शेतातलं एकदम भारी. घर एकदम असं हात दुखतो, पाय दुखतो, बळजबरी डोकं दुखतंय घरी आणि छाती दुखते आहे की नाही. पाठ दुखती पाठ दुखते त्यांची. आणि इथं शेतात आलं का असं काम करायला त्यांना काहीच काही वाटत नाही, दुखत काय टेन्शन शेतात यायचं का राहायला कधी. आणि अण्णा त्या तिथं आहे ना गवत घेते गाईला. हे बघा बोरीच्या झाडाजवळ अण्णा थोडेसे लांब आहे, थोडे तुम्हाला दिसणार नाही आहे, भरपूर लांब आहे ते. एवढं मस्त वाटतंय ना शेतामध्ये. चला 2 दिवस मस्त घरी आराम केला आणि फायनली आज आलो शेतामध्ये काम करण्यासाठी. राहिलेलं काम पूर्ण करून घ्या म्हटलं. करून घ्या, पाऊस यायच्या अगोदर. पाऊस कधी येतो पण पाऊस तर असं वाटतं आज जर आला, काम जर 2 दिवस राहिलं तरी चालून थांबलं आहे की नाही. पाऊस यायला पाहिजे, काम होतच राहील. काम होतच राहील. पाऊस आहे तर पुढचे सगळे कामं धंदे नाही तर काही करा. चला आता मी पण करून घेते. मग आता जायचं आहे घरी. आणि आता वाजले संध्याकाळचे 5:10 आणि घरी जायचं. केसच बघा कसा अवतार झालेला आहे आणि ना खूप थकलो आहेच, त्याच्यामुळे आता पटकन घरी जाऊन थोडासा काही ना आराम करू. गाय पहिली मस्त खाते का. सीताफळीला बघा किती मस्त सीताफळ आलेले. छोटाले यावर सीताफळ छोटाले नाही का. मस्त गायला गवत आणून टाकले, गाय मस्त खाते काढी.
त्यानंतर ते वासरू आणि तिकडं गोरं आहे ते बघा, गोरं पण खात आहे. अन्न गेल्यावर आता टेपेवर टाईम होतं त्यांचं. शेण शेण घे ना. आवड पण आलेलं आहे, पण नुसतं आवड दिसतं, यायचा काही पता नाही. शेण घ्यायला पण नाही का? चला तर आता जाऊ घरी पटकन. घरी गेल्यावर पण स्वयंपाक ते करायचा आहे. आणि एवढं गरम होत होतं ना, कारण की ना आभाळ एवढं येईल होतं, खूप भयंकर गरमलं. आणि ऊन पण लागले उन्हाळ्यासारखं आहे का नाही हो? अय राष्ट्रपत शेण घेते वाटतं. चला आता मी कुर्ता काढून घेते, मग भेट. आम्ही आत्ता आले घरी, अर्धा तास झाला. चहा पाणी वगैरे झाली, फ्रेश झालेली थोडीशी. आणि ना मस्त आज बनवत आहे कोथिंबीर वडी. तर बेसन पीठ, कोथिंबीर छान अशी बारीक चिरून घेतली, बेसन पीठ घेतलं, आणि त्यानंतर जिरे, मिरची पावडर, थोडंसं हळद पावडर, आणि लसूण मिरची आणि जिरे मिक्स करून घेतले, आणि चवीनुसार मीठ टाकले. आणि मस्त आज कोथिंबीर वडी होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स नक्कीच करा. बाय. आहे शेगडीवरती आणि इथे ना मस्त छान असे रोल करून घेतले. आता ते 15 मिनिटासाठी छान असे वाफून घेते. मी असं 15 मिनिटासाठी झाकण ठेवून देते. तर चला मग आता आहे ना पूर्ण 15 मिनिटं झालेले आहे. आपली कोथिंबीर वडी छान अशी उकडली आहे की नाही बघू. आणि कोणाकोणाला कोथिंबीर वडी आवडते कमेंट्स करून नक्कीच सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर चला आता आपण एकदा बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणून आपली कोथिंबीर वडी कशी झाली. तर आता एकदा आपण असं झाकण काढून घेऊ. आणि झाकण काढताना काळजी घ्यायची हाताची, कारण की ना गरम असतं. तर बघू आपली आळूवडी झाली की नाही तयार. थोडीशी तर बाकी आहे असं वाटतंय, कारण की ती चिकटली ना, याचा अर्थ समजून घ्यायचं का थोडीशी बाकी आहे. अजून आपली कोथिंबीर वडी 5 मिनिटाच्या आपण वाफून घेऊ, कारण की अजून टाइम आहे तिला. झालेलं का मस्त असं संध्याकाळचं वातावरण, आणि एकदम भारी आभाळ आलेलं आहे. तर आता आपण बघून घेऊ. मस्त आता आपली वडी एकदम छान झाली असेल तयार. तर आता मी ते काढून घेते, बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते. तर आता आपण हे बघा मस्त झालेली आहे, आणि मी ते कट केली म्हणून बाजूला झाली आहे ती केलं. पण एक मेन लक्षात नाही राहिलं, कारण की ना तीळ टाकायचे होते मला, तीळ वरतून लावायचे होते. आणि इतके छान दिसतात तीळ लावल्याच्या नंतर, पण आहे ना लक्षातच राहिलं नाही. तर चला जाऊन द्या. काय मस्त छान अशा मी काप करून घेतलेले पीसचे, हे बघा छोटे छोटे. आणि ना हे बघा मस्त अशी कोथिंबीर छान दिसते. आणि आता मी कढाई गरम करायला ठेवली आहे, तेल टाकलेलं आहे. आता आपण थोडे एक एक करून छान मस्त अशा टाकून घेऊ वड्या. हे बघा मस्त अशा कुरकुरीत. तर आता आपण आहे ना छान मस्त पलटी करून घे. बघा किती मस्त आणि खरपूस भाजत आहे ना आपली कोथिंबीर वडी, एक नंबर. हे बघा मस्त असं चोकडून अशी खरपूस भाजून घ्यायची. आणि ते ना पीठ मस्त असं छान भिजून घेतलेलं आहे, आणि मस्त शेपूची भाजी आलेली आहे बाहेर. बघू आपण आता घ्यायची की नाही. आणि मस्त भाजी आलेली आहे शेपूची बाहेर. तर बघू आपण घ्यायची की नाही. पपलीचे दादा घ्यायची की नाही. मस्त म्हणा हिरवीगार. कितीला भाया? 5ला आहे का? ते लाजू लागलाय तरी. तर मस्त आपली घ्या ना मग आता करून आपण लगेच.
तिकडे का ते 50 रुपये. पण मस्त खरपूस भाजलेल्या या पण वडी काढून घेऊ. तिथे आहे देवळीत याच्या खाली. दादू पुस्तका खाली सगळ्यात खाली. मी काय तुला दादू झाडीनं काढून घेऊ. काय मग काय होईन येईन म्हणा. पाय ना मग हर्षी मम्मी माहिती ना तुला चॅनलचं नाव काय नाही त्याचं श्याम तुला माहित असेल ना. पाहतो का त्याला विचार ना प्रेम. मग आता तू येशील थोडासा तू लाजला बाजू झाला बरं का. म्हणले भारी वाटलं आज कमेंट्स वाचून एका ताईची त्यांची ना मुंबईवरून कमेंट्स आलेली आहे तर एवढं भारी वाटलं ना मला विशेष नाही. खरंच त्या ताईचं आहे ना मनापासून धन्यवाद. त्या ताईने मला कमेंट्स केली एवढी भारी कमेंट्स केली ना. त्या म्हणली मी नेहमी व्हिडिओ बघत असते पण आजपर्यंतही मी कमेंट्स केली नाही तर त्या ताईचं खरंच मनापासून धन्यवाद. आणि असंच मला सपोर्ट राहो आणि सगळ्यांचा आशीर्वाद असो आणि सगळ्यांनी कमेंट्स करो लाईक करो. चला तर मग मस्त आज कोथिंबीर वडी करते. कोथिंबीर वडी काही एकदम कुरकुरीत. आणि आहे ना कारण याचं आहे ना जे वाकडे तिकडे आलेले ना थोडेसे वडे त्याचं कारण एक सांगते तुम्हाला. कधी पण ताजी कोथिंबीर घ्यायची. मी ना थोडीशी शिळीच होती परवा घेतलेला असेल तिथे थोडीशी शिळी झालेली होती. तर ज्यावेळेस आपण पीस कट करतो ना तर त्यावेळेस आहे ना बरोबर कट नाही झालेली. ताजी कोथिंबीर असेल तर पटापट छान अशी मस्त गोल आकाराची जशी आपल्याला साईज पाहिजे तेवढी तशी मस्त गोल होती. म्हणून थोडासा आकार आकडा तिकडा हो गया. जाऊ द्या काय हरकत नाही आहे की नाही. आणि एवढं भारी झालेलं आहे ना बोलाच्या राहत आहे ना थोडीशी वडी करपलेली माझी कोथिंबीर पाहिजे तळाच बाहेर लागते तळायला. तर आज मस्त शेपूची भाजी घेतलेली आहे पप्पानं ताजी ताजी. तर आज मस्त शेपूची भाजी आणि कोथिंबीर वडी खायची मजा आहे ना वेगळं. आता इथे ना शेपूची भाजी मस्त चिरून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि त्यात आहे ना मटाची डाळ आणि टमाटर दोन्ही टाकून दिलेले आहे आणि थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार. आणि मस्त आता शेपूची भाजी तयार होणारी. आणि आता मी झाकण ठेवून घेते आणि इकडे पटपट ह्या गॅसवर पोळ्या करून घेते. हे बघा इथे पीठ छान असं भिजलेलं आहे. पाऊण तास झालेलं आहे पीठ सारखं भिजून ठेवलेलं आहे. आणि याला नाही थोडीशी शेपूची भाजी लागलेली आहे तर काही होत नाही म्हणून ठेवून दे. तर मस्त आता इथे तर मस्त मिरच्या घेतलेल्या आहे. पैसे देते आकाच्या एकदम भारी हिरवी मिरची आहे लवंगी. आणि गावाकडं माप आहे ना एकदम भारी असते. गाव कोणी म्हणणारच नाही अर्धा किलो. तर आता इथे ना संध्याकाळचं रात्रीचं जेवण स्वयंपाक झाला होता आणि ना स्वयंपाकामध्ये ना छान अशी शेपूची भाजी कोथिंबीर वडी आणि मिरची तळली होती. जे मोठे मोठे मिरच्या असतात ना त्या चपातीसोबत खायच्या तर ते मिरच्या पण तळून घेतल्या होत्या आणि चपाती. तर आजचं जेवण एवढं भारी होतं ना तर दादूला आहे ना आता मी ताट करून देते. कारण की हे ताट आहे ना चौकनी त्याचा आहे जे आता आहे ना तो नुसतं ताट बघूनच एवढा खुश झाला. आणि त्याने आताचं तुम्हाला दाखवता आहेस का खूप छान आणि मस्त जेवण झालेलं म्हणतोय. तरी बघा आता दादू आहे ना खाऊन दाखवतोय. तर एवढं भारी जेवण झालं होतं आणि मस्त झालं होतं एकदम झणझणीत जाप झालं होतं. आणि ताईंनो दादांनो काकांनो मामांनो मावशांनो माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स नक्कीच करा. आणि ना मला जेवढं तुम्ही सपोर्ट करा ना तेवढं आणखीनच चांगलं होईल. तरी ते आता माझं ही जेवण चालू आहे आणि मी आता तुम्हाला सगळ्याला म्हणते जेवण करा खूप छान जेवण झालं आहे असं म्हणत आहे. आणि ते दादूचे पप्पा आणि हर्षू आम्ही चौघी बसले जेवायला. तर सगळ्यांना गुड नाईट.